बांगलादेशच्या हालात आपण बघितले, शेख हसीनाला पळायला जागा सुद्धा मिळालेली आहे. त्यानंतर नेपाळच्या हालात आपण बघितले आहे की नेपाळच्या हालातमध्ये मंत्र्यांना धरून पेटवल्या गेला आहे, मारलं झोडलं, मीडिया हाऊस पेटवण्यात आलेले आहे. मीडिया हाऊस पेटवण्याच्या मागचं कारण काय असेल? लोकांच्या मनामध्ये असलेला अतिशय द्वेष. आणि त्याचबरोबर मंत्र्यांचे घरं पेटवण्यात आलेले आहे, त्यांची एका मंत्र्याची पत्नी पेटवून दिलेली आहे, कोणी मंत्र्यावर दगड मारणं चालू आहे, त्याला पळायला जागा नाही आहे. तर ह्या मागचं जर कारण बघितलं, कुठे ना कुठे असंतोषची भावना आहे. आणि असंतोष हा तेव्हाच पसरतो की तुम्ही एका जातीविशेषला महत्त्व देतात. जसं आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर आता RSS ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये इति मात्राचाही त्यांचा काहीही योगदान नाही. त्याचबरोबर भारताला सुधारण्यामध्ये या भारतामध्ये खूप चांगले चांगले काम करण्यात त्याचं ती मात्र योग्य, पण ते दंगलीमध्ये नंबर 1 भेटतील तुम्हाला. आणि त्याचबरोबर आपसामध्ये लढाई करायला नेपाळला बांगलादेशला बर्बाद करण्यामध्ये काही ना काही म्हटलं तरी आपल्या भारतातील नेत्यांचा हात आहे. नेपाळला जबरदस्तीनं मनुस्मृतीचं अध्ययन करण्यात आलं आणि मनुस्मृती लागू करण्यात आली. त्याचबरोबर तिथल्या नेत्यांनी आपल्या डोक्याचा वापर न करता आपल्या डोक्यामध्ये जो ब्राह्मणवाद आहे तो त्यांनी नागरिकावर थोपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही स्थिती एवढी बिघडली नाही. तर बघा, आपल्याला तरी काहीतरी शिकायचं वाटते नेपाळी बांधवांपासून. ते एवढे छोटे छोटे डोळे असलेल्या लोकांनी आपली एक कारनामे करून दाखवले आणि आपल्या भारतातला युवा मार खातच आहे. जर प्रदर्शनं केले या उभे कुठे राहिले या आपल्या हक्कासाठी लढले तर त्यांच्यावर पोलीस आहे ना दंडे बरसवतात. म्हणजे लोकशाहीला अहितकारक जे सरकार म्हटलं तर ते RSSचं सरकार म्हणजे BJPचं सरकार आहे. आणि हे कुठे ना कुठं थांबणं फार गरजेचं आहे, नाही तर भारत हा नेपाळ व्हायला वेळ लागणार. नेपाळची जी स्थिती झाली, कुठे ना कुठे भारत आणि RSS त्याला जिम्मेदार म्हटलं तरी चालेल. गोलवारकरांचा फोटो तिथे आणि त्याचबरोबर हे कोणी गुरुजी काही होते त्यांचा फोटो. तर असे फोटोला तुम्ही नमन करत आहे. ज्या नेत्यांनी आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी केलं आहे त्या नेत्याला तुम्ही मोजत नाही आहे. आणि जे तुम्हाला आर्टिफिशियल जे नेते दाखवले जातात त्या नेत्यांना तुम्ही अगर एवढं प्राधान्य देत असाल तर आर्थिकच बर्बादी होणं हे संभव आहे आणि बर्बादी होणार म्हणजे होणार. ज्या नेत्यांनी तुम्हाला रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यावर न चालता तुम्ही आर्टिफिशियल नेत्याच्या रस्त्यावर चालाल आणि एक जातीभेद जर समाज तयार करत असाल तर निश्चितच ह्या अशा घटना